त्या मोठ्या घटना घडल्या की आपण जाग झालं पाहिजे. आपल्या समाजातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याने हरियाणामध्ये तो पण IPS अधिकारी होता. म्हणजे हे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याच कमी जास्त तोडीचा तो अधिकारी होता आणि त्याला जातीयवादी लोकांनी छळलं आणि त्या माणसाला IPS असलेल्या माणसाला आत्महत्या करावी लागली. लक्षात घ्या, ते प्रकरण हरियाणामध्ये पेटलेलं आहे. आता त्याचे नातेवाईक ते प्रेत सुद्धा त्यांनी अजून ताब्यात घेतलेलं नाही. घटना अत्यंत गंभीर आहे. तिथलं सरकार सुद्धा पडेल अशा तऱ्हेची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. म्हणजे मागासवर्गीय समाजातली 18 पगडली जातीतली सगळी जनता त्या घटनेमुळे रस्त्यावर उतरलेली आहे. घराघरामध्ये तिथं रस्त्यावर टायर जाळले जात आहेत. प्रचंड मोठा प्रक्षोभ त्या ठिकाणी माजलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जाग होणं, एकत्रित येणं आणि अशा तऱ्हेची घटना घडल्यानंतर अरे आम्ही तिथं वरती जाऊन बसलोय आणि वरती जाऊन बसल्यानंतर कलेक्टर आम्हाला आतमध्ये बोलवायला तयार नाही. बघा, मग तिथे आम्ही ज्यावेळेला आरडाओरडा केला त्यावेळेला डेप्युटी कलेक्टर बाहेर आला. मग आमच्या गायकवाड साहेबांनी सांगितलं रे आमदार साहेब आले तिथं, आम्ही एका घटनेच्या संदर्भात तुम्हाला निवेदन द्यायला आलोय, तुम्हाला काही प्रोटोकॉल वगैरे आहे की नाही, कलेक्टर का नाही येत बाहेर. आणि मग डेप्युटी कलेक्टर आला होता, त्याला आम्ही माघारी पाठवला. तिथं नाही म्हटलं तुम्हाला मला निवेदन नाही द्यायचंय, कलेक्टर आहेत ना. कलेक्टर जर इथं कार्यालयात नसते तर आम्ही समजून घेऊ शकलो असतो. परंतु कलेक्टर इथं असताना जी घटना गंभीर घडलेली आहे त्याला तुम्ही दुय्यम स्थान देणार आणि तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून इथे येणार, हे चालणार नाही म्हटलं. आम्ही इथं बाहेर बसणार म्हटलं, बैठक मारणार. मग असा निरोप आतमध्ये गेल्यानंतर मग कलेक्टर बाहेर आला